नमस्कार. श्री दत्त जयंतीच्या दिवशी आपण एक कार्यशाळेला सुरुवात केली होती आणि तेव्हा असं म्हटलं होतं श्री दत्त या विषयावरती विविध छोटी छोटी सत्र किंवा छोटे छोटे व्हिडिओज आपण घेणार आहोत. त्याच्यातलंच पुढचं सेशन आपण आज करतोय. मागच्या सेशनला आपण एक स्तोत्र घेणार होतो, काही कारणाने ते पूर्ण झालं नाही. ते स्तोत्र आज आपण घेत आहोत. हे स्तोत्राचं नाव तुम्ही अनेकांनी ऐकलं असेल. त्या स्तोत्राचं नाव आहे घोर कष्टोद्धरण स्तोत्र. काही ठिकाणी घोराष्टक स्तोत्र असा अपभ्रंश सापडतो, पण मुळात त्याची गोष्ट आहे या स्तोत्राच्या उगमाची किंवा हे स्तोत्राच्या निर्मितीची. एक गोष्ट आहे घोर कष्टोद्धरण स्तोत्र. त्याचा अर्थ थोडक्यात बघूया. सोपा आहे कळायला. घोर कष्ट उद्धरण स्तोत्र. मुळात हे स्तोत्र आहे, मंत्र नाही, हे लक्षात ठेवायचं आधी. मग स्तोत्र म्हटलं की स्त आणि त्र. स्तोत्र दोन अक्षरं दिसतात. स्तचा अर्थ होतो स्तुती. मग स्तुती याचा अर्थ कुठल्या तरी देवतेची, कुठल्या तरी शक्तीची जिथे स्तुती केलेली आहे. आणि ते स्तुती स्वरूप फलित आहे. मंत्राचं असतं ते मंत्र म्हणजे मंत्रशास्त्रानुसार फलित किंवा फलश्रुती असते. इथे स्तुती केल्याने मिळणारं फलित असं याचं गणित आहे. आणि घोर कष्ट उद्धरण, उद्धार. उद्धार करायचा आहे. कशातून उद्धार करायचा आहे? घोर कष्टातून. म्हणजे प्रचंड मोठ्या कॉम्प्लेक्स सिच्युएशन मध्ये आपण आहोत, किंवा आपल्याला असं काही वेळा वाटतं की खूप मोठं संकट आलं आयुष्यात आणि अचानक आलं. म्हणजे भूतो न भविष्यती काहीतरी घडलं आणि अचानक संकटांची मालिकाच उभी राहिली एकामागोमाग एक. असे जेव्हा घोर कष्ट आयुष्यात येतात किंवा अशा एखाद्या परिस्थितीमध्ये आपण सापडतो, या प्रकारच्या परिस्थितीसाठी दोन तीन महत्वाची स्तोत्र येतात. श्री दत्त संप्रदायातील घोर कष्टोद्धरण स्तोत्र हे येतं, आणि एक शिवप्रणीत दुसरं एक समस्यापूर्ती किंवा ज्याला आपण मार्ग सापडण्यासाठीचं मार्गबंधू स्तोत्र म्हणून पण एक आहे. अशी अनेक स्तोत्र येतात. पण या स्तोत्राची खासियत अशी, या स्तोत्राची कथा खूप इंटरेस्टिंग आहे. त्याची निर्मिती कशी झाली? मुळात हे स्तोत्र श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात श्री टेंबे स्वामी यांनी रचलेलं आहे. मग याची गोष्ट काय सांगते तर श्री वासुदेवानंद सरस्वती यांचे अनेक भक्त होते आणि प्रत्यक्ष श्री दत्ताचा अवतार ज्यांना म्हटलं जातं असे श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज, त्यांचा चातुर्मासात शके 1833 माझ्या मते, महाराजांचा चातुर्मासात शके 1833 रोजी पुरवपूर येथे त्यांचा उल्लेख सापडतो. आणि मग त्यांच्या गोष्टींमध्ये त्यांचे एक निस्सीम भक्त आहे, त्यांचं नाव कोल्हापूरचे श्री शेषो कारगेतकर हे दर्शनासाठी आले होते. या कारगेतकर महाशयांचं असं होतं की त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं कर्ज त्यांच्यावरती झालं होतं, म्हणजे अशक्यप्राय कर्ज झालं होतं. आणि त्यात त्यांना संतती प्राप्तीची इच्छा होती, ती त्यांची काही केल्या पूर्ण झालेली नव्हती. असे दोन मुख्य विषय घेऊन शेषो कारगेतकर हे स्वामींच्या श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या भेटीसाठी आले. आणि त्यांची श्रद्धा होती, नुसत्याच भेटीसाठी नाही, खूप श्रद्धेने आले. महाराजांवर त्यांची श्रद्धा होती. त्यांच्याच शब्दात पोथीमध्ये जो उल्लेख सापडतो, तर पोथी काय सांगते की शेषो कारगेतकर म्हणतात, आपलं दुःख हे आपल्या देवाला सांगायचं नाही तर मग कोणाला सांगायचं? या हक्कानी ते वासुदेवानंद सरस्वती यांच्या दर्शनासाठी येतात. आणि मग त्यांना येऊन सगळं सांगतात, त्यांच्या मनातली व्यथा बोलून दाखवतात. अर्थात प्रथेप्रमाणे श्री वासुदेवानंद सरस्वती त्यांना एक नारळ देतात आणि ओटीत नारळ घालतात आणि मग त्यांना सांगतात की जा तुम्ही निश्चिंत राहा, आणि काही उपाय सांगतात, असं असं करा आणि यानुसार तुम्हाला संतती प्राप्ती होईल आणि कर्ज विमुक्ती, कर्जातून ऋणमुक्ती सुद्धा तुम्हाला निश्चित साधता येईल. त्या उपायांनी प्रेरित होऊन जेव्हा शेषो कारगेतकर पुन्हा आपल्या गावी येतात आणि कोल्हापूरला येतात आणि हे सगळे उपाय सांगितलेले पूर्ण करतात, आणि गमतीचा भाग असा की खरोखर त्यांना अशक्य वाटणाऱ्या अशा ऋणातून त्यांची मुक्तता होते. इतकंच नाही तर त्यांना मुलगा आणि मुलगी असं होऊन एक सुखी कुटुंब म्हणून ते पुढे कार्यरत होतात. हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा अर्थात श्री शेषो कारगेतकर स्वामींना, महाराजांना असं म्हणतात की माझ्यासाठी हे तुम्ही केलं. भक्त किती उत्तम असावा बघा. तो भक्त असा म्हणतो की माझं तर सगळं झालं, पण माझ्यासारखे अनेक जण आहेत की स्वामी, त्यांच्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे.
मग तुम्ही अशी एखादी रचनाच, एखादा मंत्र, एखाद्या स्तोत्राची रचनाच का करत नाही, की ज्याद्वारे माझ्यासारख्या अशक्यप्राय घोर कष्टात अडकलेल्या कोणालाही काहीतरी मार्ग सापडेल. आणि या घोर कष्टात सापडलेल्या लोकांसाठी म्हणून या स्तोत्राची किंवा या रचनेची निर्मिती सगळ्यात पहिल्यांदा झाली. सो ही होती थोडीशी बॅकग्राऊंड घोर कष्टोद्धरण स्तोत्र. आता मुख्य स्तोत्राकडे जाण्याआधी त्याची फलश्रुती येते आणि मग त्याचा पाठ कसा करायचा नेहमीच आपला प्रश्न असतो की हे कशासाठी आहे काय ते थोडंसं आधी बघूया आणि मग आपण मुख्य स्तोत्राकडे जाऊया. हम्म. पाचच श्लोकांचे या स्तोत्राची रचना खूप इंटरेस्टिंग आहे. अगदी छोटस आहे. सहसा स्तोत्र म्हटलं की मोठे मोठे स्तोत्र आपण अनेक बघितलेली आहेत. ह्याच्यामध्ये पाचच श्लोक आहेत. पंचश्लोकी असं सुद्धा याला म्हणतात किंवा पंचक, श्लोक पंचक असं सुद्धा या स्तोत्राला म्हटलं जातं. आणि जो पुढचा श्लोक आहे त्याच्यामध्ये फलित किंवा फलश्रुती येते. मग फलश्रुतीमध्ये म्हणजे जो 6वा श्लोक आहे ज्याच्यामध्ये फलश्रुती आलेली आहे. फलश्रुतीमध्ये काय म्हटलेलं आहे ते आधी सांगते आणि मग याचे काही म्हणजे हे स्तोत्राचं पठण किंवा पाठ कसा करावा, का करावा, कोणी करावा, कुठल्या कुठल्या परिस्थितीत करावा हे थोडंसं बघूया आणि मग स्तोत्राचा अर्थ बघणार आहोत. श्लोक पंचक आपण आपल्या ग्रुपवरती याचे PDF मी टाकले आणि हा जो व्हिडिओ याच्या खाली लिंक मध्ये पण PDF मी टाकणार आहे. सो तुम्ही ती PDF जर ओपन केली तर त्यातला 6वा श्लोक तुम्हाला बघायचा आहे. श्लोक पंचकम एतद्यो, पंचक म्हणजे पाच, पाच असणार. श्लोक म्हणजे हे, एतत् म्हणजे हे 5 श्लोक अशा प्रकारे जे आहेत लोकमंगलवर्धनम. शेवटची ओळ फलश्रुती काय सांगते, श्लोक पंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम, लोकांच्या मंगलाच्या वृद्धीसाठी, वर्धनासाठी. आणि प्रपठेत नियतो भक्त्या, महत्वाचं पुढे आहे त्याचं सूत्र दिलेलं आहे. प्रत्येक सूत्रामध्ये चपलकपणे असं कुठेतरी छान लिहिलेलं असतं. नुसतं एकदा म्हणून सोडायचं नाहीये बरं का. प्रपठेत नियतो, म्हणजे सातत्याने, निरंतर, निरंतर सेवा, निरंतर भक्ती. आणि त्याला महत्वाचा डिस्क्लेमर पुढे आहे, कंडिशन्स अप्लाय कसे छोटेसे स्टार मार्क असतो ना तसं कंडिशन्स काय आहेत, जो भक्तीने वाचेल आणि जो नित्य वाचेल, दोनच गोष्टी मागितल्या आहेत स्वामींनी, दोनच गोष्टी मागितल्या आहेत. आणि श्री वासुदेवानंद सरस्वती असं म्हणतात की जो भक्तीने नित्य याचं पठण करेल स श्री दत्त प्रियो भवेत. स म्हणजे तो कोण होईल, तो श्री दत्तांना प्रिय होईल, प्रत्यक्ष श्री दत्त यांचा तो आवडता होईल. इतकी मोठी फलश्रुती या स्तोत्राची आहे. आणि म्हणून महत्वाचं प्रपठेत नियतो भक्त्या, पठण नाहीये प्रपठण आहे. किती छान शब्द आहेत बघूया. पठेत नित्य, जपेत नित्य असं नाही स्वामी म्हणत. श्री वासुदेवानंद सरस्वतींची रचना आहे त्यामुळे प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. त्यांनी काय म्हटलंय, प्रपठेत, प्र लागलेला आहे. प्र म्हणजे काय, विशेषत्वाने काहीतरी त्याच्याकडे लक्ष देऊन, प्रकर्षाने. जेव्हा जेव्हा प्र हा उपसर्ग लागतो संस्कृतात तेव्हा तेव्हा पठेतचा प्रपठेत म्हटलं की तुम्हाला तिथे विशेष इंटेन्सिटीने लक्षपूर्वक काहीतरी एक्स्ट्रा फोकस असं काहीतरी करून हे मंत्र स्तोत्र याचा अनुभव घ्यायचा आहे. सो विशेष कष्ट घेऊन भक्तिपूर्वक अंतःकरणाने जो या स्तोत्राचं निरंतर पठण करेल तो श्री दत्त प्रिय होईल. मग निरंतर पठण कसं करायचं, निरंतर पठणाचे अनेक सोपे 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 पाठ आहेत किंवा पारायण कशी करतो आपण पोथीची तसे सोपे पाठ आहेत. पहिली पद्धत याची जी आहे ती 11 वेळा, दररोज 11 वेळा तुम्ही या श्लोकाचं पठण करू शकता. दुसरी पद्धत जी आहे ती 108 वेळा, म्हणजे गुरुवारी 108 वेळा किंवा गुरुवारी 11 वेळा, दोन्ही प्रकारे चालू शकेल. याला प्रहर असं काही नाही, तुम्ही दिवसभरात गुरुवारी कधीही म्हणू शकता. दररोज म्हणणार असाल तर रोज 11 वेळा, निदान 11 दिवस, ही पाठाची दुसरी पद्धत झाली. 108 हा आकडा आपण बघितलाच. आणि याचं जे व्रत केलं जातं, घोर कष्ट उद्धरण स्तोत्राचं व्रत सांगितलेलं आहे, त्या व्रताची गंमत अशी की हे 12 दिवसांचं व्रत आहे. आता 12 दिवस आणि 108 ही संख्या आहे. 108 ला 12 ने भागायचं आणि त्यानुसार तुम्ही 12 दिवस या स्तोत्राचं पठण करू शकता. दुसरी पद्धत 12 दिवस रोज वाढवत वाढवत न्यायचं. आपण नवरात्रीमध्ये
माळ कशी वाढवतो त्यानुसार आपण जर हे वाढवत नेले श्लोक आणि अशा प्रकारे 12 दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करू शकता. मग आता घोर कष्टोद्धरण स्तोत्र आपण म्हटलं तर हे स्तोत्र कशासाठी आहे, मुळात याचे फलश्रुती म्हटलंय, पण मुळात याचा कुठे कुठे काय काय विनियोग सांगितलेला आहे तो अगदी थोडक्यात बघूया आणि मग लगेच अर्थाकडे जाऊया. मग अशी सुरुवातीला म्हटलं तसं घोर कष्ट उद्धरण, असं कुठल्याही घोर संकटात तुम्ही सापडलाय, प्रचंड अनाकलनीय अशक्य असं काहीतरी तुमच्या समोर उभं ठाकलंय आणि त्याला तुम्हाला सामोरं जायचंय, तर ते सामोरं जाण्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे घोर कष्टोद्धरण स्तोत्र. मग याच्यामध्ये कुठलीही व्याधी रोग म्हणजे अशी कर्जमुक्ती हा विषय बघितला. मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे, कारण पत्रिकेवरून पत्रिका बघून त्यांना या स्तोत्राचं काहीतरी उपाय सुचवला होता आणि खरोखर 1 ते 1.5 वर्षामध्ये, आता 1.25 वर्ष होत आलंय म्हणजे, त्यामुळे 1.25 ते 1.5 वर्षामध्ये त्यांनी भूतो न भविष्यती अशा प्रकारे त्या कर्जाची परतफेड केलेली आहे. त्यामुळे असे खात्रीशीर अनेक केस स्टडीज आहेत सांगण्याजोगी, त्यातला एक थोडक्यात सांगितला. कुठल्याही प्रकारचं आर्थिक संकट, ज्याला आर्थिक गंडांतर म्हटलं जातं, त्यामध्ये सुद्धा तुम्ही या स्तोत्राचा पाठ करू शकता. संतान प्राप्ती हा मगाशी जी गोष्ट बघितली त्याच्यामध्ये संतान प्राप्ती हा सुद्धा विषय आलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पुढचा विषय, पत्रिकेचा विषय निघाला म्हणून सांगते की गुरु हा जो ग्रह आहे, आता हे थोडंसं टेक्निकल आहे, ज्योतिषशास्त्र ज्यांना कळतं की गोचरामध्ये जेव्हा 8वा गुरु चाललेला असतो तेव्हा या स्तोत्राचा नियमित पाठ करावा, किंवा गुरुची दशा किंवा गुरु हा जो ग्रह आहे याच्या सबलीकरणासाठी, या ग्रहाला आपल्या बाजूने करण्यासाठी, या ग्रहाला आपल्यावरती प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी श्री घोर कष्टोद्धरण स्तोत्राचा नियमित पाठ करावा. त्याचे अनन्यसाधारण फलित तुम्हाला दिसून येतील. आता मुख्य स्तोत्राकडे वळूया. मग अशी म्हटलं तसं की याची PDF शेअर केली आहे, ती तुम्ही रेफर करू शकता. 5च श्लोक आहेत, सोपे आहेत. स्तोत्राचा थोडक्यात अर्थ बघूया. श्रीपाद श्रीवल्लभं त्वं सदैव श्री दत्तास्मान्याहि देवाधिदेव. श्री दत्तास्मान, अस्मान असा तिथे शब्द येतो. श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव श्री दत्तास्मान्याहि देवाधिदेव. यामध्ये 2 पाठभेद दिसतात. श्री दत्तास्मा तिथे जो आलेला आहे, अस्मान असं पण तिथे शब्द येऊ शकतो. त्याचा अर्थ आपण बघूया. भावग्राह्य क्लेशहारिं सुकीर्ते घोरात कष्टात. आता तिथे संधी आहे, घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. आसमान म्हणजे आमचे, नमस्ते म्हणजे तुला नमस्कार असो. कोणाला नमस्कार आहे आणि कशासाठी नमस्कार आहे? श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव. कोणासाठी हे स्तोत्र लिहिलं गेलं त्यांचा उल्लेख आलाय आणि त्यांनाच उद्देशून अरे श्रीपाद श्रीवल्लभा त्वं सदैव, अरे देवाधिदेवा अशा अर्थी म्हटलेलं आहे. तर श्रीपाद श्रीवल्लभांना उद्देशून, देवाधिदेवाला उद्देशून असं म्हटलंय की मी आता तुला शरण येतो आहे. कशासाठी शरण आलेलो आहे? आणि माझ्या मनातला हा जो भाव आहे, श्री दत्तास्मान पाहि देवाधिदेव, की तुम्ही देवाधिदेव आहात, मी तुमच्या समोर एक छोटासा कोणीतरी आहे आणि माझ्या मनातला हा भाव ग्राह्य ग्राह्य धरून, म्हणजे माझ्या मनातला हा भाव ग्रहण करून, धारण करून, क्लेशहारीन, सर्व दुःख बाजूला करावीत, सर्व दुःखांपासून, सर्व संकटांपासून माझी सुटका करावी, घोर कष्टात उद्धार, आणि घोर कष्टांपासून उद्धारावं यासाठी माझा तुम्हाला नमस्कार आहे. दुसरा श्लोक तर सोपा आहे कळायला. त्वं नु माता त्वं पिता त्वं, इथे परत असं एस सारखं साईन येईल. त्वं नु माता त्वं पिता त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वं न प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टादुद्धतरास्मान् नमस्ते. घोरा तिथे जी संधी आहे ती एकत्र म्हटली तरी चालते, काही जण ती सुट्टी सुट्टी म्हणतात. एक दुसरा मी छोटासा व्हिडिओ टाकीन ज्याच्यामध्ये फक्त स्तोत्राचा उच्चार कसा करायचा हे दिलेलं असेल. घोरात कष्टात
उद्धरास अस्मान नमस्ते, म्हणजे आमच्या, अस्मान म्हणजे आमच्या सर्वांच्या कष्टांचा उद्धार करा. हे प्रभो विश्वमूर्ते, ना प्रभो विश्वमूर्ते शब्द आलेला आहे. हे प्रभो विश्वमूर्ते, त्वम नो माता त्वम पिता तो, म्हणजे माझं माता पिता तुम्हीच आहात. हे अनेक ठिकाणी अशा प्रकारचे उल्लेख येतात. त्वमेव माता पिता त्वमेव. किंवा श्री स्वामी समर्थांच्या अष्टकामध्ये सुद्धा अशा प्रकारचा उल्लेख येतो की मला माय बाप आप्त बंधू सगळं काही तूच आहे, दुसरं कोणी नाही. तेच वर्णन इकडे आलेलं आहे. माता पिता बांधव त्राता सगळं काही तुम्हीच आहात आणि आपणच सर्वांचं योगक्षेम पाहता. योग आणि क्षेम, क्षेम म्हणजे कल्याण आणि योग म्हणजे युज म्हणजे जोडणं, म्हणजे कुठल्याही कार्याशी कुठल्याही गोष्टीतली जी एकरूपता आहे ती सुद्धा तुमच्यामुळेच साध्य होते. असं तुम्हीच सर्वस्व आहात. आणि मग तिथे काय म्हटलेलं आहे, त्वम सर्वस्वम ना प्रभू विश्वमूर्ते, किंवा वरती येतो सद्गुरुस्त्वम, सद्गुरु म्हणजे गुरु स्वरूप, सत्स्वरूप, योग स्वरूप, क्षेम स्वरूप, विश्वमूर्ती स्वरूप, असं सर्व काही तूच आहेस. एक लक्षात घ्यायचं महत्वाचं की आपण नेहमी मंत्रांचा अर्थ बघत आलो. हे स्तोत्र आहे, त्यामुळे याचा मुख्य भाव भक्ती हा आहे. याचा मुख्य भाव स्तुती, किंवा याचं मुख्य इंटेन्शन, याचा हेतू काय आहे तर स्तुती, शुद्ध स्तुती आहे ही. मग विविध प्रकारे स्तुती करत असताना त्या देवादिदेवाला असं सांगितलेलं आहे की सर्व काही तूच आहेस, म्हणजे माझ्यावरती जी संकट आलेली आहेत त्या संकटातही तूच आहेस आणि त्या संकटमुक्तीचा मार्गही तूच आहेस. तर सगळं काही तूच आहेस. तर जसं मगाशी आपण कोल्हापूरच्या त्या व्यक्तीची गोष्ट बघितली की जसं सगळंच तूच आहेस, तर माझ्या व्यथाही तूच आहेस, त्या व्यथेचा मार्गही तूच आहेस, माझं सुखही तूच आहेस आणि दुःखामध्ये सुखाकडे नेणारी जी छोटीशी युक्ती आहे ती सुद्धा तूच आहेस. तर ती तुम्हाला सांगावीस, असं कुठेतरी इकडे पुन्हा पुन्हा आवाहन केलेलं आहे. तिसरा श्लोक येतो, पापम तापम व्याधिमाधीम च दैन्यम. आता काय काय मग अशी म्हटलं ना, पाप ताप पंचमहापापात असं अथर्वशीर्षात उल्लेख येतो. तर महापाप किंवा 5 प्रकारचे पाप, सर्व प्रकारचे पाप, इन शॉर्ट, पापम तापम व्याधिमाधीम च दैन्यम भीतिम क्लेशम त्वम हराश त्वम दैन्यम. कशा कशाचं तू हरण कर, भीती, सर्व प्रकारच्या फिअर्स, अनेक प्रकारच्या भीती असतात आपल्याला, किंवा आपण आजकाल ज्याला नकारात्मक विचार असं म्हणतो की अचानक आपल्यावर अटॅक करणारे, आक्रमण करणारे जे नकारात्मकता आहे त्याच्यापासून, सर्व प्रकारच्या क्लेश म्हटलं की पुन्हा काया वाचा मनेंद्रिय, कायेन वाचा मनसेंद्रियत्व, या सगळ्यामधलं दुःख, या सगळ्याचे क्लेश, या सगळ्याच्या व्याधी, या सगळ्याचे विकार आणि या सगळ्यामध्ये स्थापित पाप ताप व्याधी इत्यादी दैन्य, दैन्य दारिद्र्य किंवा कुठल्याही प्रकारचं संकट, त्रातारो न वीक्ष ईशास्तजूर्ते, घोरात कष्टात. शेवटची जी लाईन आहे प्रत्येक तुम्हाला श्लोकामध्ये दिसेल की शेवटचा जो संपूर्ण शब्द आहे, घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते, हा सगळीकडे एकच येतो. कारण तोच जयघोष केलेला आहे, तोच घोषवारा आहे, किंवा पुन्हा पुन्हा या देवादिदेवाला तेच मागितलेलं आहे की माझ्या या कष्टामधून तू सुटका कर. त्रातारो न वीक्ष ईशास्त ज्योते, त्राता म्हणजे तारून नेणारा, एखाद्या गोष्टींमधून तारून नेणारा. आता इथे महत्वाचा मुद्दा येतो व्याधी माधी. मग किती प्रकारच्या व्याधी आहेत, आपण मागे एक व्हिडिओ बघितला होता, त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या व्याधी सांगितल्या जातात, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक. ज्याला आध्यात्मिक म्हणतो तेच अधिआत्मिक. सो या 3 प्रकारच्या व्याधी किंवा या 3ही प्रकारची पाप ताप दैन्य व्याधी, या सगळ्यामधून सुटका कर. आता अधिदैविक, अधिभौतिक आणि अधिआत्मिक म्हणजे काय, याच्यासाठी तो आधीचा एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता. सो पापयुक्त अशा त्रिविध तापातून, 3 प्रकारच्या व्याधींमधून तू माझी सुटका कर. चौथ्या श्लोकाकडे जाऊया. नान्यस्त्राता नापि दाता न भरता, न अन्यस्त्राता, दुसरा कोणीही नाही आता माझ्यासाठी. अशी परिस्थिती जेव्हा उद्भवते, जेव्हा आपल्याला असं असं वाटतं की आता सगळी दारं बंद आहेत, मी कोणाहीकडे मदत मागू शकत नाही, घरी नाही, दारी नाही, मित्र नाही, मैत्रिणी नाही, अजून कोणीही नाही, किंवा या पृथ्वी तलावरती मला या संकटातून तारून नेईल, मला या संकटात एक एक काहीतरी छोटासा प्रकाशाचा किरण दाखवेल
असं कोणीही नाही, असं काहीही नाही, असं जेव्हा वाटतं तेव्हा संपूर्ण शरणभावाने म्हणण्याचं हे स्तोत्र आहे. नान्यस्ताता नापि दाता न भरता, न अन्यस्ताता, आता कोणीही तारणहार उरलेला नाही, आता तूच सगळं बघून घे. नापि दाता न भरता, दाता देणारा नाही, तारणारा नाही, भरता म्हणजे आपलं पालन पोषण करणारा नाही, किंवा असं कोणीच समर्थ नाही की जो माझा भार उचलेल, असा कोणीही भरता सुद्धा उरलेला नाही. त्वतो देवत्वं शरण्यो कहर्ता, मगाशी म्हटलं तसं की शरणं गच्छामि, असं शरण भाव जायचं आहे, शरण भावाने जायचं आहे. त्वतो देव, तूच एकमात्र देव आहेस की ज्याला मी आता शरण आलो आहे. का बरं मी तुला शरण आलो आहे? पूर्वात्रेयानुग्रहं पूर्णाराते, अनुग्रह तुझी कृपा माझ्यावरती व्हावी, की तुझ्या कृपेचा प्रसाद मला मिळावा, या अपेक्षेने, म्हणजे तू कुठलीच उपेक्षा करणार नाहीस या अपेक्षेने मी तुझ्याकडे आलेलो आहे. पुन्हा एकदा मगाच्या गोष्टीतलं एक सुंदर वाक्य जे पोथीतही आलेलं त्याची आठवण करून देईन, की आपण ज्यांची गोष्ट बघितली ते असं म्हणतात की माझ्यावरच्या संकटांचं, माझ्यावरची जी दुःख आहेत, ज्या व्यथा आहेत, त्याचं माझं जे गाऱ्हाणं आहे, त्याचं माझं जे दुःख आहे, ते मी माझ्या हक्काच्या देवाला नाही सांगणार तर मग कोणाला सांगणार? ही जो विश्वास आहे, हा जो विश्वास आहे, या विश्वासानेच हे संपूर्ण स्तोत्र म्हणायचं आहे. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता, त्वत्तो देवत्वं शरण्यो कहर्ता. अनुग्रह हा शब्द आलाय म्हणून त्याचा तिसऱ्या ओळीमध्ये की तुमची कृपा प्रसाद, तुमचा अनुग्रह माझ्यावरती राहावा आणि या घोर कष्टामधून तुम्ही माझा उद्धार करावा. पाचवा आणि शेवटचा श्लोक. धर्मे प्रीती सन्मती देव भक्तिम, सत्संगाप्तिम देहि भुक्तिम च मुक्तिम. आता इथे थोडासा पाठभेद येतो, काही ठिकाणी सत्संग प्राप्तिम असं पण शब्द येतो. धर्में प्रीति सन्मतिं देव भक्तिं, सत्संग प्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं, भावात् सक्तिं चाखिलानन्दमूर्ते, घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. काय म्हटलेलं आहे? धर्मे प्रीती, पाचवा आणि सहावा श्लोक दोन्हीही काही ठिकाणी फलश्रुती म्हणून सांगितले जातात. पाचव्या श्लोकात म्हटलंय धर्म, प्रीती, सन्मती, देवभक्ती. काय काय मागितलंय बघा. सर्व प्रकारच्या कष्टातून नुसतं सोडव असं नाही, सर्व प्रकारचा धर्म माझ्याकडून साधला जाऊ दे, यासाठी मला धर्माबद्दल प्रीती, आसक्ती आणि धर्माबद्दल प्रीती म्हणजे कुठला विशिष्ट धर्म असं म्हटलेलं नाही. जे काही माझं कर्म आहे, जे कृत्य, जे काही माझ्याकडून नित्य दैनंदिन घडणं अपेक्षित आहे, माझ्या उदाहरणार्थ तुमचं काही प्रोफेशन असेल, तुम्ही कुठल्या फील्डमध्ये कार्यरत असाल, तुम्ही गृहिणी असाल, तुम्ही काहीही काम करत असाल, त्या कामामध्ये तुमचं तन मन रत असावं आणि तिथे धर्म साधला जावा. तुम्ही कुठल्याही प्रकारे अधर्माकडे वळू नये, किंवा तुमचं कुठलंही कर्म, कुठलीही कृती, कुठलाही विचार, कुठलीही भावना ही अधर्माकडे जाऊ नये असा धर्म साधायला मागितलेला आहे. सो धर्मे प्रीती, धर्मावरती प्रीती, धर्माबद्दल प्रीती असावी आणि अधर्मापासून मी चार हात दूरच असावं. सन्मती अर्थात सत विवेक बुद्धी, सत आणि असत कळण्याची विवेक बुद्धी, सार असार करण्याची विवेक बुद्धी इथे मागितलेली आहे. सन्मती, देवभक्ती, देवावरती उत्तम भक्ती, मला उत्तम भक्त कर. सत्संग प्राप्ती हे महत्वाचं. सत्संग प्राप्ती म्हणजे मला जी कंपनी आहे, माझ्या आजूबाजूला येणारे जे लोक आहेत, मग कुठे दारी असेल, ऑफिसमध्ये असेल, घरी असेल, तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी दररोज भेटणारी जी माणसं असतील, ही सत्संग म्हणजे चांगल्या प्रकारची सत्संग, ह्याचा अर्थ सहवास. सो मला सत्संग लाभो, मला चांगल्या लोकांचाच सहवास लाभो, म्हणजे माझ्या आजूबाजूला येणाऱ्या व्यक्ती सुद्धा अतिशय सकारात्मक विचारांच्या असाव्यात, अशा अर्थी सत्संग प्राप्ती देही मुक्तींचे भुक्ती, मुक्तींचे प्रदायिनी. दोन मार्ग आहेत, भोगाचा आहे आणि मुक्तीचा आहे. हे दोन्ही मला मिळवून दे. भावासक्तींचे अखिल आनंद मूर्ते, अखिल आनंद मूर्ते. अखिल आनंद म्हणजे सर्व प्रकारचा आनंद. आपण अष्टलक्ष्मी हा विषय बघितला होता श्री सूक्ताचा. आठही प्रकारचा आनंद
अशा सर्व प्रकारचा जी आनंदावस्था आहे ती मला साध्य होत असताना भावात प्राप्ती तुझ्याबद्दलचा हा जो पूज्य शरणभाव माझ्या मनात आहे तो अखंड मला प्राप्त हो, त्याचा अखंड माझ्यावरती अनुग्रह असो किंवा ते अखंड सामर्थ्य माझ्यापाशी असो, असं तिथे मागितलेलं आहे. भावात चाखील आनंद मूर्ते, घोरात कष्टात उद्धरान अस्मान नमस्ते. अशा घोर कष्टांमधून माझा उद्धार कर आणि उद्धार करून मला या या स्तोत्रामधून माझा उद्धार करत असतानाच माझ्यामधला जो भाव आहे तो मात्र ढळू देऊ नकोस, असं हे छोटस स्तोत्र आहे. आणि त्याचा शेवट तिथे उल्लेख येतो कोणी रचना केली यांचा. इति श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितम घोर कष्टोद्धरण स्तोत्रम संपूर्णम. यानंतर साधारणपणे तुम्ही 11 वेळा जर पाठ करणार असाल तर त्याच्यानंतर एक माळ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं करण्याची एक पद्धत आहे. मगाशी काही पाठ कसे करायचे हे सांगितले. ते पाठ कसे करायचे याच्याविषयी जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आता विचारू शकता. छोटस स्तोत्र आहे, याचा प्रयोग नक्की करून बघा. आणि तुम्ही जर काही याचा प्रयोग केलात किंवा एखाद्या गुरुवारी किंवा सलग 11 दिवस सलग आठवडाभर जर म्हणून बघितलं किंवा आधीच जर तुम्ही म्हटलेलं असेल तर याविषयी तुमचे काही फीडबॅक असतील किंवा काही प्रश्न सुद्धा असतील, काही शेअरिंग असेल, काही अनुभव कथन असेल तर ते नक्की आमच्यापर्यंत संस्थेपर्यंत पोहोचवा. आज आपण इथेच थांबणार आहोत आणि आणखीन असाच नवीन विषय घेऊन आपण परत एकदा भेटू. पण तुमच्याकडे जर काही विषय असेल किंवा इथे उपस्थित कोणाला काही विषय सुचवायचा असेल तर तुम्ही नक्की सुचवू शकता. थँक्यू.